ठीक आहे, झालं सगळ्यांचं? चला आपण रिझल्ट्स बघूया आता. कोणी कोणी काय काय उत्तरं दिलेत. सगळ्यांचं झालं भरून? एकूण आपले किती पार्टिसिपंट आहेत? 43 आहेत. काही त्यातले एकत्र पण बसलेले आहेत. तर ठीक आहे, मी असं समजतो बऱ्यापैकी सगळ्यांचं झालं. आता आपण स्क्रीनवर या. स्क्रीनवर आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, नर्चर ऍप्लिकेशनमध्ये बालकांची तपासणी कोणी करायची आहे? ठीक आहे, एक पर्याय निवडा. तर याच्यामध्ये पुष्कळ जणांनी आरबीएसके पथक म्हटलेलं आहे. तर तसं नसून नर्चरमध्ये हे ऍप्लिकेशन आपण आयसीडीएस सुपरवायझरसाठी बनवलेलं आहे. ठीक आहे, ते कसं आहे काय आहे आता पुढे जाऊन सांगेन. ठीक आहे, पहिला प्रश्न असा होता. दुसरा प्रश्न काय, सॅम असलेल्या बालकांना व्हीसीडीसी किंवा एनआरसी मध्ये पाठवण्याची ठरवण्याच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत तपासल्या पाहिजेत? पहिली आहे भूक चाचणी. काही आहे दोन्ही पायांमधली सूज. तिसरा ऑप्शन आहे इतर आजार किंवा त्रास काय होत आहे. त्यानंतर आहे वजन किंवा उंची. आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व. तर हे वरील सर्व बरोबर आहे, सगळ्यांनी बघा बरोबर सांगितलंय. तर भूक चाचणी पण करतो आपण. बालकांची पायावर सूज म्हणजे एडेमा आहे की नाही ते पण पाहतो. इतर काय त्रास किंवा आजार आहे का पाहतो. वजन उंची प्रमाण आपण सॅम मॅम क्लासिफाय करतो. त्यामुळे हे वरील सर्व ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय होता, व्हीसीडीसी युसीडीसीचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश काय, सगळ्यांना बरोबर उद्देश माहिती आहे. फक्त दोन जणांनी चुकीचं दिला. मला वाटतं ह्यापैकी मी पण एक असेल. मी गट पटपट पटपट मार्क करत गेलेलो. आजार त्रास किंवा दोन्ही पाय नसल्यास पण भूक चाचणी चांगली असल्यास सॅम बालकांना समुदाय पातळीवर उपचार करणे हा उद्देश आहे व्हीसीडीसी युसीडीसीचा. करेक्ट. पुढचा प्रश्न काय होता, व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये बालकांचे नाव नोंदवण्यासाठी मुख्य निकष कोणते आहेत? निकष कोणते आहेत? तर बघा इथं थोडस जम्बलिंग आहे. एक काय म्हटलंय यांनी, भरपूर जणांनी 30 जणांनी काय म्हटलंय, सॅम तीव्र कुपोषित आणि आजार किंवा त्रास असलेला बालक. सॅम असेल आणि आजार असेल तर त्याला आपण व्हीसीडीसी युसीडी मध्ये घेतो का? नाही, त्याला आपण एनआरसी ला पाठवतो. तर ह्यांनी 21 जणांनी बरोबर उत्तर दिलं, सॅम तीव्र कुपोषण, आजार किंवा त्रास शिवाय आणि भूक चाचणी चांगली असलेला बालक. ठीक आहे, म्हणजे कोणताही आरोग्याची समस्या नसलेला आणि भूक चाचणी चांगली असलेली खरं सॅम, यांना आपण व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये घेतो. बरोबर. पुढचा पाचवा काय ऑप्शन आहे, पोषण ट्रॅकर नुसार वेस्टिंग स्थिती कोणत्या वयोगटातील मुलांची मोजली जाते? 0 ते 6 महिने, 0 ते 59 महिने, 59 महिने, 60 ते 72 महिने. तर 0 ते 59 महिने म्हणजे 0 ते 5 वर्षातल्या मुलांचीच वेस्टिंग स्टेटस, वेस्टिंग म्हणजे दुबळेपणा, सॅम मॅम कॅल्क्युलेट केली जाते पोषण ट्रॅकरनुसार. बरोबर. 6 वर्षापेक्षा मोठ्या मुलांचं कॅल्क्युलेट होत नाही पोषण ट्रॅकरमध्ये. त्यानंतर सहावा प्रश्न काय, व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये उपचार किती दिवस चालतो? तर बघा बऱ्याचशा लोकांनी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. 84 दिवस. काही जणांनी 60 म्हटलेलं आहे, चुकीचं आहे. काही जणांनी 6 आठवडे म्हटलेलं आहे, चुकीचं आहे. काही नाही, काही जणांनी 12 दिवस म्हटलं, ते पण चुकीचं आहे. बरोबर उत्तर काय, 84 दिवस. ओके. सातवा प्रश्न काय आहे, व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये बालकांना सोडण्यासाठी किमान किती दिवस सतत उपचार झालेला असणे आवश्यक आहे? ठीक आहे, किती दिवस? तर 84 पैकी किमान 63 दिवस उपचार होणे आवश्यक आहे बालकाला डिस्चार्ज देण्याआधी, व्हीसीडीसी मधून बाहेर सोडण्याआधी. ठीक आहे. ओके. तर हे करेक्ट ऑप्शन आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत. पुढे, व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये कोणता पूरक आहार दिला जातो? काय दिलं जातं व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये? एआरएफ. एआरएफ दिलं जातं. आता कुठे एआरएफ चालू आहे? या 8 जणी अशा आहेत ज्या फार आधीच्या व्हीसीडीसी लागल्या असतील वाटतं. 2-3 वर्षांच्या व्हीसीडीसी झाल्या नसतील, त्यामुळे ते एआरएफ म्हणतायत. आता आपण ईडीएनएफ देतो सगळ्या मुलाला. बरोबर, ईडीएनएफचं पाकिट देतो. तर यांचं बरोबर आहे उत्तर. नववा प्रश्न काय होता, व्हीसीडीसी युसीडीसी नोंदणी करताना बालकांसाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी लागणार नाही? कोणती गोष्ट लागणार नाही? यापैकी कुठलं औषध लागणार नाही? विटॅमिन ए लागतं का व्हीसीडीसी साठी? हो लागतं. अल्बेंडाझोल लागतं का जंतुनाशक गोळी? हो लागती. अमोक्सिसिलिन लागतं का? हो लागतं. ईडीएनएफचं पाकिट तर लागतच लागतं, त्याच्यावरच तर व्हीसीडीसी. त्यामुळे पॅरासिटेमॉल लागत नाही. पॅरासिटेमॉल म्हणजे क्रोसिनची गोळी समजा आपल्याला लागत नाही. बरोबर.
10वा प्रश्न काय, व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये नोंदणीकृत प्रत्येक बालक दररोज 3 पाकिट दिले पाहिजेत का? बरोबर आणि चुकीचे, हे बघा इथं सगळ्यांची चुका झालेत. सगळेजण चुकलो आपण. सगळ्या बालकांना रोज 3 द्यायचे आहेत का हो पाकिट? नाही. बालकाला 2 किंवा 3 पाकिट त्याच्या वजनाप्रमाणे द्यायचे आहेत. गाईडलाईन काय सांगतात, वजनाप्रमाणे ठरवायला लागतं की दररोज 2 किंवा 3 पाकिट. तर सगळ्या बालकांना रोज 3 पाकिटे नाही द्यायची आहेत. तर काही या 7 हुशार जण आहेत बघा. या 7 हुशार जणीने म्हटलंय की दररोज 3 पाकिट द्यायचे नाही. तर या 7 जणींसाठी टाळ्या. ठीक आहे, गुड. तर हे महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा पुढचं, रिकाम्या जागी भरा. प्रोटोकॉल अनुसार, गाईडलाईन अनुसार कोणत्या बालकांना 3 महिन्यापर्यंत किंवा 3 महिन्यापर्यंत प्रत्येक 15 दिवसांसाठी भेट द्यावी लागते? कुठल्या मुलांना भेट द्यावी लागते? सीटीसी एनआरसी मधून डिस्चार्ज झालेल्या मुलांना, व्हीसीडीसी उपचार पूर्ण केलेल्या मुलांना, की दोन्ही? दोन्ही. व्हीसीडीसी मधून जे डिस्चार्ज झालेत, एनआरसी सीटीसी मधून डिस्चार्ज झालेत, त्यांना डिस्चार्ज नंतर 3 महिन्यापर्यंत प्रत्येक 15 दिवसाला व्हिजिट करणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न काय, सॅम असलेल्या बालकांच्या एनआरसी प्रवेशासाठी मुख्य निकष कोणते आहेत? एकापेक्षा जास्त योग्य उत्तर असू शकतात. ठीक आहे, तर एकापेक्षा जास्त उत्तर यामध्ये असू शकतं. ऑप्शन एकच आहे. तर कुठले कुठले निकष आहेत? आरोग्यविषयक गुंतागुंतीसह सॅम. ठीक आहे, म्हणजे आरोग्य समस्या आहेत वाटतं. म्हणताना ह्यामध्ये थोडे चेंजेस नोट करा. एक एक. हे गुंतागुंती हा बरोबर शब्द नाही इथं. आरोग्यविषयक समस्या आणि सॅम. ठीक आहे. आरोग्यविषयक समस्या आणि SUW. सॅम आणि भूक चाचणी अपयशी. अपयशी म्हणजे फेल्ड भूक चाचणी. ठीक आहे. मॅम आणि भूक चाचणी, दोन्ही पायांमध्ये सूज असलेली बालके. तर हे करेक्ट ऑप्शन आहे, A, C आणि E. एक आहे आरोग्यविषय, आरोग्य समस्या आहेत आणि सॅम आहे. सी काय, सॅम आणि भूक चाचणी अपयशी, म्हणजे भूक चाचणी फेल झालेली मुलं, ज्यांचे भूक नाही आहे अशी सॅमची मुलं. आणि ई कोणता आहे, दोन्ही पायांवरती सूज म्हणजे एडेमा. ब्रॅकेटमध्ये इथं एडेमा टाकायला लागणार आपल्याला. ओके. पुढचा ऑप्शन, संध्या दे हॅव स्टार्टेड ॲटोनेटिंग. सी, यू कॅन चेंज दॅट सेटिंग. तर पुढचा प्रश्न काय होता, बालकाला एनआरसी मध्ये पाठवण्यासाठी कोण रेफर करू शकते? ठीक आहे. कोण कोण बालकाला एनआरसी ला पाठवू शकतं? फक्त आशा पाठवू शकते, फक्त एमओ पाठवू शकतो. काही जणांनी म्हणते फक्त एमओच पाठवू शकतो. काही जणांनी म्हटले अंगणवाडी सेविका पण पाठवू शकते, काही सुपरवायझर पाठवू शकते, CHO. आणि काहींनी म्हटले, भरपूर जणांनी म्हटलंय वरील सर्व. तर फक्त एमओ का म्हणतो आपण? असं काय नाहीये, डायरेक्टली सेविका पण पाठवू शकते, सुपरवायझर पण पाठवू शकते. एनआरसी मध्ये एमओ असतोच. तिथं गेल्यानंतर तपासल्यानंतर एनआरसी मध्ये ऍडमिट करायचं की नाही हा तिथला एमओ ठरवेल. खरं रेफर तर कोणीही करू शकतं. आपल्याला वाटलं की बाबा हे सॅम बालक आहे, सिरियस आहे, ह्याला पाठवायला पाहिजे, आजार पण आहे वाटतंय. आणि एनआरसी मध्ये एकदा घेतलं की ते ऍडमिशन करून घ्यायच्या आधी त्याचं वजन उंची तपासतात, त्याचं तब्येत आजार आहे का तपासतात, इतर गोष्टी तपासतात आणि त्यानंतर ते ठरवतात. त्यामुळे रेफर सगळे करू शकतात. ऍडमिट करायचं की नाही ते एनआरसीने ठरवून घ्यायचं. त्यामुळे वरील सर्वे म्हणजे हे सगळे जण ठरवू शकतात. इथं पण लेडी सुपरवायझरचं ट्रान्सलेशन महिला पर्यवेक्षिका झालंय बघा. फक्त पर्यवेक्षिका पाहिजे, ICDS पर्यवेक्षिका. ओके. 14वा प्रश्न काय, व्हीसीडीसी युसीडीसी मधून बालकाला एनआरसी कडे कधी रेफर करावे? बालकाला कधी पाठवावे एनआरसी मध्ये? पहिला ऑप्शन काय, जर त्याने व्हीसीडीसी मधील 9 आठवड्यांचा उपचार पूर्ण केला असेल. दुसरा ऑप्शन काय, जर त्यांना वैद्यकीय कॉम्प्लिकेशनला ह्याचं ट्रान्सलेशन गुंतागुंत झालेली आहे. तर हे थोडंसं व्यवस्थित नाही आहे ट्रान्सलेशन. त्याला आरोग्य समस्या झाली असेल किंवा 6 आठवड्यात वजन वाढलं नसेल तर त्याला पाठवावं. तिसरा ऑप्शन काय, जर कुटुंबाने एनआरसी मध्ये भरतीची विनंती केली आहे, तर कोण म्हणते की बाबा व्हीसीडीसी नाही आपल्याला, आम्हाला एनआरसीच द्या, तर पाठवावं का नाही? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे हे, आरोग्याची समस्या आहे त्याला किंवा 6 आठवडे वजन वाढत नाहीये, जे व्हीसीडीसी मध्ये ऍडमिट आहे बाळ, खरं सलग त्याचं वजन वाढलं नाहीये. ओके. पुढचा प्रश्न काय, एनआरसी मधून डिस्चार्ज झालेल्या बालकांना व्हीसीडीसी मध्ये भरती करता येते का? बघा आता हे परत
कॉम्प्लिकेटेड आहे. काही अर्धे जण म्हणतायत की होय करता येतं, अर्धे जण म्हणतात नाही करता येत. तर व्हीसीडीसी एनआरसी मधून बाहेर आलेले बहुतांश बालक हे सॅमच असतात. बहुतांश म्हणजे अनुभव आहे आपला. जर ते सॅम नसतील तर त्यांना ऍडमिट करायची गरज नाही. खरं जर सॅम असतात आणि हेल्थ स्टेबल करून येतात. एनआरसी मध्ये किती दिवस, 14 दिवस किंवा जास्तीत जास्त 21 दिवस बाळ असतं. आणि एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर ते व्हीसीडीसी जर त्याला लागू असेल तर आपण व्हीसीडीसी मध्ये त्याला बालकाला भरती करता येते. तर होय ऑप्शन हे बरोबर आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, बालकांना एनआरसी मध्ये पाठवताना काय करावे? बालकाला जर पाठवायचं असेल एनआरसीला तर तुम्ही काय करावे? एनआरसीला फोन करून माहिती द्यावी. त्याच्यासाठी तुम्हाला एनआरसीचा डायटिशियनचा नंबर किंवा तिथल्या एमओचा नंबर पाहिजे. बरोबर. स्टाफ नर्सचा नंबर पाहिजे. दुसरं ऑप्शन काय, आशाला माहिती द्यावी, आशाला कळवावं. तिसरं ऑप्शन काय, शक्य शक्य असेल तर अंगणवाडी सेविका किंवा सुपरवायझर बालकासोबत पाठवावेत, बालकासोबत जावेत एनआरसी ऍडमिशनला. तर वरील सर्व तर सगळ्याच सरांनी उत्तर दिलेलं आहे. तर हे एक थोडस आपल्याला रिफ्रेशर टाईप होतं सॅम बालकांचं एनआरसी व्हीसीडीसीचं ऍडमिशन बद्दल. ठीक आहे. तर आज आपण आपल्या आता परत ट्रेनिंगवर येऊया. तर आपलं ट्रेनिंग ह्या विषयावर आहे. आशा करतो सगळ्यांना माझं स्क्रीन दिसतीये. मंथन स्क्रीन दिसते माझी? ओके. तर नर्चर म्हणून आपण एक ऍप्लिकेशन तयार केलं, न्यूट्रिशन अपटेक रेफरल ट्रीटमेंट अँड रिकव्हरी इकोसिस्टम. ठीक आहे. तर आपल्या डिपार्टमेंटनी हे बनवलंय. एक खुशी बेबी म्हणून संस्था आहे, त्यांच्या सपोर्टनी बनवलंय. महिला बाल विकास आणि आरोग्याच्या दोघांना हे वापरलं जाणार आहे ऍप्लिकेशन. तर आपण फार आधीपासून एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकिंग सिस्टम बनवण्याचा उद्देशाने काम करत होतो. तर ते आता साध्य झालेलं आहे, हे आपल्याला वापरायला मिळणार आहे. तर आत्ताचा स्टेटस काय आहे? अ, तीव्र बालकांचं आयडेंटिफिकेशन आणि ट्रीटमेंटचं स्टेटस काय? तर आम्ही ना काय केलं, राज्यस्तरावर एक अभ्यास केला. 2024 मध्ये जवळजवळ 1,68,000 मुलं तीव्र कुपोषित होती पूर्ण महाराष्ट्रात एका वर्षात, म्हणजे युनिक बालक 1,68,000. त्यापैकी जवळजवळ 80,000 बालकं सॅम राहिली 2 महिने किंवा जास्त. 43,000 3 महिने किंवा जास्त सॅम राहिली. आणि जवळजवळ 30,000 अशी मुलं होती जे 4 महिने किंवा जास्त त्याच्यापेक्षा सॅम राहिली. ठीक आहे. तर तुमच्या जिल्ह्यात पण, सांगली जिल्ह्यात पण किती सॅम मुलं असतील तुम्ही पाहिलं असाल. तर राज्य स्तरावर आपण असं पाहिलं की एवढे 1,68,000 सॅम पैकी जवळजवळ 10,000 मुलं व्हीसीडीसी मध्ये गेली आणि जवळजवळ 9,000 मुलं एनआरसी ला गेले. ठीक आहे. 10,000 व्हीसीडीसी मध्ये, 9,000 एनआरसी मध्ये गेले. तर आपल्याला कळतं की हे 19,000 सोडले तर बरेच मुलं अशी आहेत जे सुटून गेले आपल्या सिस्टीम मध्ये. आपल्याला कळालं नाही हे सॅम असून सुद्धा कुठे गेले. आणि एक आपला ब्रॉड प्रोटोकॉल काय सांगतो की बाबा जेवढे अँथ्रोपोमेट्री म्हणजे वजन उंचीप्रमाणे सॅम मिळाले त्यापैकी किमान 10% तरी एनआरसी सीटीसी ला ऍडमिशन व्हायला हवेत. तर आपल्या 1,60,000 1,70,000 जवळपास मुलं असतील तर त्यापैकी 17,000 तरी कमीत कमी एनआरसी ला जायला हवे होते. ते तर गेलेच नाहीत. भरपूर मुलांची व्हीसीडीसी व्हायला हवी होती, ती पण झाली नाही. तर आपल्याला सहसा एक काय जाणवून येतं की बऱ्याचशा मुलांचं सॅम असून सुद्धा आपल्या प्रोग्राम्स मध्ये त्यांचं कॅप्चर होत नाही, आपल्या हातातून ते सुटून जातात. तर आम्ही ह्याचा थोडा आणखीन सखोल अभ्यास केला, फील्डवर जाऊन आलो. त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की आपण हे सोडवण्यासाठी काय करू शकतो. तर एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकिंग सिस्टम करू शकतो. ठीक आहे. तर मेंटीमीटरवर आपण दिलेलं आहे तुम्हाला, हे तुम्ही तपासून पाहिलं. तर एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय आहे, काय काय होतं हे आपण ह्या चॅटमधून समजून घेऊया. तर आत्ता तीव्र कुपोषित बालकांचं मॅनेजमेंट कसं कसं होतं. तर आशा किंवा अंगणवाडी सेविका होम व्हिजिटला जाते किंवा बालकं अंगणवाडीत येतात, तेव्हा एएनएम सीएचओ बालकाला व्हिजिट करायला जातो, किंवा आरबीएसकेची टीम वर्षातून 2 वेळा अंगणवाडीला व्हिजिट करते. हे सगळेजण अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकर आहे, पोषण ट्रॅकर मधून वजन उंची घेतलं जाते. आणि जर बाळ तीव्र कुपोषित असेल, मिळालं आपल्याला सॅम बाळ मिळालं तर त्याचं आरोग्य तपासणी होते. तर आरोग्य तपासणी फार वेळेला अंगणवाडीत पण होऊ शकते, काही वेळेला उपकेंद्र किंवा पीएचसी ला पण घेऊन जाऊ शकतो. काही तालुक्याच्या जिल्ह्याच्या जवळ जर असेल अंगणवाडी तर फार वेळेला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, इव्हन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला सुद्धा पाठवू शकतात.
इथं या सगळ्या बालकांची तपासणी होते. तपासणी झाल्यानंतर आयदर त्यांना एनआरसी मध्ये ऍडमिशन होतं किंवा व्हीसीडीसी मध्ये ऍडमिशन होतं. प्रोटोकॉल आहे आपल्या एनआरसी मध्ये कुणाला पाठवायचं, व्हीसीडीसी मध्ये कुणाला पाठवायचं. याच्याशिवाय डायरेक्टली डीईआयसी किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट वॉक इन्स पण येतात. त्यांच्या पिडियाट्रिक वॉर्डमधनं मुलं असतील किंवा फार लहान मुलं आजारी पडत असतील, ते पण जर कुपोषित निघाले आजारपणासोबतच ते पण डायरेक्टली लॉग इन होतात. तर असं ओव्हरऑल सॅम मॅनेजमेंटची प्रोसेस आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण फेज वन मध्ये आता आपण काय करत आहोत की आयसीडीएस सेंट्रिक म्हणजे महिला बाल विकास डिपार्टमेंट सेंट्रिक आपण हे नर्चर ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, पोषण ट्रॅकर मधून आपण मुलांचा वजन उंचीचा डाटा घेत आहोत मागच्या महिन्याचा. ठीक आहे. आणि त्या मुलांचा डाटा घेतल्यानंतर आपण आयसीडीएस सुपरवायझरच्या लॉग इन मध्ये त्या मुलांची यादी देत आहोत अंगणवाडीनुसार हे मुलं तुमचे तीव्र कुपोषित होते. आणि मग आपण काय सांगत आहोत की ह्या मुलांचं जाऊन असेसमेंट करा किंवा करून घ्या. ठीक आहे. आणि हे तीव्र कुपोषित एकदा बाळ मिळालं तर त्याचं आपण रिकव्हरी होस्तोपर्यंत पूर्ण एंड टू एंड ट्रॅकिंग करणार आहोत. तर ह्याला आपण रॅपिड एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकर नर्चर ह्याला म्हणत आहोत. ठीक आहे. तर आत्ताच्या स्टेजमध्ये हे असं आहे. पुढे जाऊन हे आणखीन डिटेलमध्ये होईल. तर ह्याचे स्टेप्स काय काय आहेत, हे 5 ब्रॉड स्टेप्स आहेत. तर पहिलं आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ सॅम चाइल्ड, तीव्र कुपोषित बालकांना शोधणं. हे कुठून मिळते आपल्याला, पोषण ट्रॅकर मधून मिळतंय. पोषण ट्रॅकर मधून आपल्याला मुलाची वजन उंची अनुसार जे जे मुलं तीव्र कुपोषित मिळालेत मागच्या महिन्यात ते डायरेक्टली आपण एपीआय मधून फेच करून घेतो, ते डायरेक्टली तुम्हाला दिसते. दुसरं आहे त्या मुलाचा जाऊन तपासणी करतात, स्टेप 2. तपासणी करणं, त्यांचं वजन उंची बघणं बरोबर आहे का बघणं. फार वेळेला असं होतं मागच्या महिन्यात अंगणवाडी सुपरवायझरनी चुकीची वजन उंची टाकली होती आणि त्यामुळे ते सॅम चुकीचं आलं होतं. तर ऍक्च्युअल मध्ये ते सॅम नव्हतंच. आणि त्यामुळे आता मी ऍक्च्युअल जेव्हा तपासायला गेले सुपरवायझर तेव्हा मला कळलं हे तर सॅम नाही आहे. तिसरी स्टेप आहे याच्या मुलाचं ट्रीटमेंट इनिशिएट करणं. ते मग व्हीसीडीसी मध्ये होतं किंवा एनआरसी मध्ये होईल. ठीक आहे. तर व्हीसीडीसी मध्ये ऍडमिशन त्याचं होणं, एनआरसी मध्ये ऍडमिशन होणं आणि त्याची ट्रीटमेंट होणं. मग चौथी स्टेप आहे जेव्हा ट्रीटमेंट करत आहोत तेव्हा त्याची काळजी. म्हणजे एकदा ऍडमिट झालं एनआरसी मध्ये किंवा एकदा ऍडमिट झालं व्हीसीडीसी मध्ये तेव्हा त्याची काळजी घेणं, समजून घेणं. आणि पाचवी स्टेप आहे एकदा डिस्चार्ज झालं तोपर्यंत, मग डिस्चार्ज झाल्यानंतर पोस्ट डिस्चार्ज फॉलोअप रिकव्हरी होस तोपर्यंत करणं. तर हे असे 5 स्टेप मध्ये आपलं एंड टू एंड मालन्यूट्रिशन ट्रॅकिंग म्हणजे नर्चर काम करतं. त्याचे उद्देश काय काय आहेत, सॅमचं केस मॅनेजमेंट, डिटेक्शन ते फॉलोअप आणि बियॉन्ड हे बनवणं, व्यवस्थित करणं. डिजिटल केअरचं लूप बनवणं म्हणजे असेसमेंट, रेफरल, ट्रीटमेंट, फॉलोअप ह्याचं सगळ्याचं लूप बनवणं. जे ड्रॉपआउट आहेत, डिफॉल्टर आहेत, मुलं सुटून जात आहेत ते कमीत कमी करणं. ठीक आहे. ट्रीटमेंटचे ॲडहरन्स वाढवणं. आणि पोषण ट्रॅकर प्लस म्हणजे पुढे जाऊन आपण पोषण ट्रॅकरला पण सजेशन देऊ शकतो की तुम्ही अशा प्रकारे एंड टू एंड माल न्यूट्रिशनचं ट्रॅकिंग करू शकता. ठीक आहे. तर ह्याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. ते मी फॉर्मॅट्स तुम्हाला आता लाईव्ह डेमो मध्ये देणारच आहे. संध्या, इफ यू कॅन प्लीज शेअर ऑन व्हॉट्सॲप द लिंक ऑफ ऍप्लिकेशन as well as user IDs, password, then we'll share with everyone. तर पहिला आहे असेसमेंट. तर असेसमेंट मध्ये मूल बाळ कुठं आहे, आता मी तुम्हाला दाखवणार आहे उघडून कसं, तुम्हाला एक लाईव्ह डेमो देणार आहे मी आता. बाळ कुठं आहे तुमचं, घरी आहे का आणि अंगणवाडी करत आहे. तर ते अंगणवाडी घरी करत असेल तर त्याचं असेसमेंट करू शकतो का किंवा नाही करू शकत, करू शकतो. त्याचं वजन उंची घेणं, बाकी घेणं. आणि ह्याचं असेसमेंट पूर्ण झाल्यावर आपण त्याचं बघणं आजारपण आहे का नाही आहे आणि त्याला रेफर करणं. आणि या साईडला जर नसेल बाळ तर ते का नाही आहे, मायग्रेट झालंय किंवा बाळाचा मृत्यू झालाय किंवा घरात ऍबसेंट आहे, बाहेर गेलंय वगैरे वगैरे, त्याचे आपण ऑप्शन घेणं. तर हे पहिलं स्टेप आहे असेसमेंटची. आता मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे लाईव्ह, तेव्हा आणखीन व्यवस्थित कळेल. खरं ही ब्रॉड पहिली प्रोसेस आहे. दुसरी आहे व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये एनरोलमेंट करून घेणं. असेसमेंट झाल्यावर एनआरसी ला तर जाईल, व्हीसीडीसी युसीडीसी ला तर जाईल, किंवा ते सॅम नव्हतंच आणि चुकीची क्लासिफाय केलं तर नॉर्मल परत जाईल. तर व्हीसीडीसी युसीडीसी एनरोलमेंटमध्ये एनरोलमेंट त्याची झाली का, झाली तर कधी सुरुवात झाली तर ह्याची व्हीसीडीसीची युसीडीसीची, वजन उंची तेव्हा किती होतं, त्याला काय औषधं दिले गेले होते का वगैरे, हे असे प्रश्न आहेत. जर नाही सुरू झाली तर का नाही झाली, आई वडिलांनी नाही म्हटलं किंवा बाळ मायग्रेट झालं किंवा व्हीसीडीसी युसीडीसी सुरू करू शकत नाही आता. ठीक आहे, वगैरे वगैरे असे
हे ऑप्शन्स आहेत. हा दुसरा फॉर्म आहे. तिसरा फॉर्म काय, व्हीसीडीसी युसीडीसी मॉनिटरिंगचा आहे. दुसरा फॉर्म आहे एनरोलमेंटचा, म्हणजे ऍडमिशन करून घेणं. आणि तिसरा फॉर्म आहे मॉनिटरिंगचा. मॉनिटरिंगमध्ये एकदा व्हीसीडीसी युसीडीसी सुरू झाली की त्या बाळकाचं दर 15 दिवसाला वजन उंची मोजणं, बघणं त्याचं तब्येत कशी आहे, व्यवस्थित चालली आहे का, व्हीसीडीसी युसीडीसीला तो येत आहे का, येत असेल तर व्यवस्थित त्याचं कसं चाललंय वगैरे. हा तिसरा फॉर्मॅट. त्यानंतर चौथा असाच फॉर्मॅट आहे पॅरल व्हीसीडीसीच्या, एनआरसी ऍडमिशनचा. तर एनआरसीचा जो ऍडमिशनचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये आपण एनआरसी मध्ये जेव्हा ऍडमिशन होतं तेव्हा प्रत्येक बालकाला एक युनिक कोड दिला जातो. तो कोड आपण इथं भरायचा आहे. तो कसा भरायचा हे मी आता पुढे ट्रेनिंगमध्ये सांगणार आहे. तर हा कोड भरल्यानंतर आपल्याला एनआरसी मध्ये एक गुगल शीट असते, त्याच्यामधून आपल्याला माहिती डायरेक्टली घेता येईल. आपल्याला पॅरलली एनआरसीचं वजन उंची भरायची गरज लागणार नाही. तर एनआरसी ऍडमिशनचा फॉर्म आहे. आणि त्यानंतर शेवटचा फॉर्म आहे एनआरसी फॉलो. तर एनआरसी मधून डिस्चार्ज झाल्यावर तो भरायचा. तर आता आपण ह्याच्या लाईव्ह डेमोवर जाऊया. मी पहिल्यांदा डीपीओ सरांना लिंक पाठवतो. संध्या